नमस्कार मंडळी. आज आपण महाशिवरात्री स्पेशल, कारण महाशिवरात्री जवळ येत आहे आणि अशा प्रकारची पौष्टिक, हेल्दी आणि टेस्टी खीर खाणं उपवासासाठी आणि महाशिवरात्रीला एक प्रसाद म्हणून आपण हे करू शकतो. उपवास स्पेशल झटपट आणि स्वादिष्ट खीर, मखाना खीर कशी बनवायची ते आपण व्हिडिओत बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण एक मोठा बाऊल मखाना घेतलेला आहे. खिरीसाठी आणखी साहित्यामध्ये आपल्याला काजू, बदाम, चारोळी, मनुका, छोटी वाटी साखर आणि 4 ते 5 हिरवी वेलची, तसेच साजूक तूप आणि अर्धा लिटर दूध, मलयुक्त दूध हे साहित्य लागणार आहे. काही गुलाबाच्या पाकळ्या आणि काही केसरच्या काड्या हे सुद्धा मी घेतलेलं आहे. परंतु काही साहित्य आपण नाही घेतलं तरीही ही खीर तुम्ही बनवू शकता. सर्वच साहित्य मी दाखवलं ते घ्यायलाच पाहिजे असं जरूर नाही. फक्त काजू, बदाम किंवा चारोळी, वेलची, साखर आणि तूप टाकूनही तुम्ही ही खीर बनवू शकता. पण माझ्याकडे हे सामान असल्यामुळे मी हे सामान घेतलेलं आहे. तर आता गॅस पेटवलेला आहे, कढई ठेवली आणि त्यामध्ये मखाना मस्त आता भाजून घेत आहे. गॅस मिडियम ठेवा किंवा लो ठेवा आणि मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत मखाना भाजून घ्या. तसं बघितलं तर मखाना हा भाजलेला असतो. ह्या एक प्रकारच्या लाह्या आहे, परंतु याचा जो वास आहे तो वास जाण्यासाठी हा मखाना थोडा भाजणं आवश्यक आहे. तर मखाना इथपर्यंत भाजायचा आहे जोपर्यंत तो आपण हातात घेऊन कुस्करला तर तो बारीक व्हायला पाहिजे, चुरा व्हायला पाहिजे. त्यानंतर मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर टाकली आणि वेलची टाकली आणि ते बारीक करून घेतलेली आहे, जेणेकरून वेलची वेगळी बारीक करायची गरज नाही. त्यानंतर मखानाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अशा प्रकारे मी बारीक केलेला आहे. तुम्ही याच्यापेक्षाही बारीक करू शकता. त्यानंतर परत मी आता कढई ठेवलेली आहे, तूप टाकलेलं आहे आणि जो आपण सुका मावा घेतलेला आहे तो टाकलेला आहे. तो आता आपण 1 मिनिट या तुपामध्ये मस्त भाजून घेऊ. खीर करायला अतिशय सोपी आहे आणि झटपट होते आणि जास्त साहित्याची गरज नाही. तुमच्याकडे असलं तरच घ्या, नाहीतर इतर साहित्य नाही घेतलं तरी चालेल. तशीही ही खीर अतिशय स्वादिष्ट होते. आता आपला सुकामेवा मस्त भाजून झालेला आहे. त्यामध्ये मखाण्याचा चुरा टाकलेला आहे. मखाण्याचा चुरा मी 1 मिनिट या तुपामध्ये भाजून घेणार आहे, जेणेकरून तुपाचा मस्त स्वाद या मखाण्याला येईल आणि आपली खीर अतिशय क्रीमी होईल. मखाना मस्त भाजून झालेला आहे. मी आपल्याला आधीच सांगितलेलं आहे की याला एक विशिष्ट प्रकारचा वास असतो, स्वाद असतो, तर तो जाण्यासाठी मखाना व्यवस्थित भाजणं आवश्यक आहे. आता आपण यामध्ये दूध टाकणार आहे, मलयुक्त दूध. बस आता खिरीला उकळी आणायची आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आणि 2 मिनिट ते 3 मिनिट खीर शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून ती घट्ट होईल आणि मस्त क्रीमीयुक्त होईल. तर आपण बघू शकता खीरला उकळी आलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी, तसेच उपवासाच्या रेसिपी, आता महाशिवरात्री जवळ येत आहे, अशाच प्रकारच्या बऱ्याच रेसिपी उपवास स्पेशल मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे, तर तुम्ही ते बघू शकता. खीरीला मस्त उकळी आलेली आहे. खीर अजून तयार झालेली नाही, कारण आपण यामध्ये पिठी साखर टाकलेली नाही. वेलचीयुक्त पिठी साखर आपण बारीक केली ती टाकलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ही खीर 2-3 मिनटं उकळून घेणं आवश्यक आहे. जसं आपण दूध आटवतो त्याचप्रमाणे खीर थोडीशी आपल्याला उकळवायची आहे. मी आता थोडासा मखाना साईडला काढलेला, तर तो आता खिरीमध्ये टाकलेला आहे, कारण आपली खीर मखान्याची आहे म्हणून यामध्ये थोडाफार मखानाही दिसणं आवश्यक आहे. मखाना टाकल्यानंतर 2 ते 3 मिनटं खीर उकळवायची आहे. त्यामध्ये थोडेसे आता केसरच्या कांड्या टाकलेल्या आहे. बस 2 ते 3 मिनिटांनी गॅस बंद करायचा आणि एका बाऊलमध्ये ही खीर काढून घ्यायची. सजवायला मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या वापरलेल्या आहे. तर ही खीर तुम्ही थंडही खाऊ शकता किंवा गरमही खाऊ शकता. थंड खाल्ली तरीही खायला स्वादिष्ट लागते आणि गरम खाल्ली तरीही खायला खूप मस्त लागते, स्वादिष्ट लागते. तर खीर कशी खायची ती तुमची चॉईस आहे. तर बघा खीर मस्त तयार झालेली आहे. जरी आता तुम्हाला पातळ दिसत असली तरी ती थंड झाल्यानंतर घट्ट होते. जर तुम्ही माझी रेसिपी बघितली आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर अवश्य येणाऱ्या उपवासाला किंवा महाशिवरात्रीला ही खीर अवश्य करून बघा आणि कशी झाली ते कमेंटद्वारे कळवायला मला विसरू नका. तर बघा आता खीर मस्त थंडी झालेली आहे, कलरही तिला मस्त आलेला आहे, कारण आपण यामध्ये केसर टाकलेली आहे. तर ती आता आपण थंड मस्त खीर सर्व करून घेऊ. रेसिपी आवडली तर नक्की करून बघा, खाऊन बघा आणि कमेंटमध्ये मला
ही रेसिपी तुम्ही कुठून बघता ते लिहायला विसरू नका. तसेच जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि येणारे माझे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.